नाशिकमधला राजकीय गुरु कॅप्टन अशोक खरातच्या अटकेनंतर गेल्या काही काळातील अशा भोंदू बाबाबुवांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। भोळ्या भाबड्या जनतेच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अनेकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे। काही महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यात। बघूया अशा भोंदू बाबांचा सविस्तर रिपोर्ट। ज्योतिष अंकशास्त्राच्या आधारे लोकांना ठगवणारा आणि महिलांवर अत्याचार करणारा हा आहे कॅप्टन अशोक खरात। राजकीय नेते अधिकारी या कॅप्टन खरातच्या पायाशी लीन होत होते। या कॅप्टननं अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता त्याला बेड्या ठोकल्यात। मात्र देशातलं आणि महाराष्ट्रातलं हे काही पहिलं प्रकरण नाहीये। जनतेच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या बाबाबुवांची जत्राच आहे। 1980च्या दशकात चंद्रास्वामी या तांत्रिकाची अशीच चर्चा देशभरात होती। 1980-90च्या दशकात देशातील प्रभावशाली गॉडमॅन, तांत्रिक आणि आध्यात्मिक गुरु राजकीय नेत्यांशी जवळीक, काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात घनिष्ठ संबंध, सौदी शस्त्र व्यापाऱ्यांसह बड्या परदेशी व्यक्तींशी संपर्क, हवाला, फसवणूक, परकीय चलन उल्लंघनाचे आरोप, अनेक प्रकरणात अटक, चौकशी, आलिशान जीवनशैलीमुळेही नियमित चर्चेत। 2017 साली चंद्रास्वामी यांचं निधन। याच काळात देशात प्रस्त होतं ते सत्य साईबाबांचं। 1940 साली शिर्डीच्या साईबाबांचा अवतार घोषित झाला। भारतासह जगभरात लाखो अनुयायी आले। भक्तांमध्ये राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटींचा समावेश। सत्य साईबाबांचे चमत्कार वादत राहिले। काही अनुयायांकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले। न्यायालयात शोषणाचे आरोप सिद्ध झाले नाहीत। 1993 साली आश्रमात 4 जणांचा खून झाला। गूढ कायम आहे। मोठे आश्रम, आलिशान जीवनशैलीमुळे ते चर्चेत राहिले। 2011 साली सत्य साईबाबांचं निधन झालं। यानंतर देशात सर्वाधिक चर्चा झाली ती आसाराम बापूंची। सिंधी कुटुंबातील आसाराम बापू गुजरातमध्ये स्थायिक होते। प्रवचनांमुळे देश विदेशातील लाखो अनुयायांचं श्रद्धास्थान ते होते। भारतासह परदेशात शेकडो आश्रम। 2013 साली जोधपूर आश्रमात मुलीवर बलात्काराचा आरोप। 2018 साली न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा। अनेक महिलांकडून लैंगिक शोषणाचे आरोप। सध्या 6 महिने अंतरिम जामिनावर बाहेर। आसाराम बापूंप्रमाणेच डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीम हेही वादग्रस्त साधू आहेत। डेरा सच्चा सौदा या मोठ्या संस्थेचे ते प्रमुख। हरियाणा, पंजाब, राजस्थानसह देशात लाखो अनुयायी। आलिशान जीवनशैली, सिनेमांमुळे वादात। राम रहीम यांचा मोठा राजकीय, सामाजिक प्रभाव। 2 साध्वींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तुरुंगात। 2017 साली न्यायालयाकडून 20 वर्ष तुरुंगवास। पत्रकार रामचंदर यांच्या हत्या प्रकरणातही दोषी। 15 वेळा जामीन मिळवलाय। यांच्यासोबतच कर्नाटक, तामिळनाडूतील स्वामी नित्यानंद हेही वादग्रस्त साधू चर्चेत राहिलेत। तामिळनाडूत जन्म, कर्नाटकमध्ये मुख्य आश्रम। ध्यान, योग, प्रवचनांमुळे मोठी लोकप्रियता मिळाली। लाखो अनुयायी आहेत। 2010 साली एका अभिनेत्री सोबतचा अश्लील व्हिडिओ लीक झाला। महिलांचं लैंगिक शोषण, आश्रमात बेकायदेशीर कृत्यांचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। अल्पवयीन मुलांचं अपहरण करून अत्याचाराचेही आरोप झाले। भारतात स्वामी नित्यानंदांवर अनेक गुन्हे दाखल आहेत। 2019 साली भारतातून फरार झाले। सध्या अज्ञात स्थळी असल्याची माहिती आहे। स्वतःचे स्वतंत्र कैलास राष्ट्र स्थापन केल्याचा दावाही केला जातोय। या वादग्रस्त बाबाबुवांप्रमाणेच इंदूरचे भय्यूजी महाराज हेही आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेमध्ये राहिले आहेत। सामान्य कुटुंबियातून आध्यात्मिक गुरु, समाजसेवक अशी ओळख। अनेक नेते, मंत्री, सेलिब्रिटींमध्ये युवा संत अशी ओळख। पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसरं लग्न केलं। कौटुंबिक तणाव होता। 2018 साली इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या त्यांनी केली। मानसिक ताण, कौटुंबिक, आर्थिक दबावाचं कारण होतं। भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येनं अनेक प्रश्न उपस्थित झाले। या सगळ्या बाबाबुवांचे आजही मोठे अनुयायी आहेत। राजकीय नेत्यांशी, सेलिब्रिटींशी असलेल्या संबंधांमुळे हे बाबाबुवा नेहमीच चर्चेमध्ये राहिले आहेत। या बाबाबुवांसोबत केलेल्या पूजांमुळे, उपस्थितीमुळे राजकीय नेतेही अनेकदा वादामध्ये सापडले आहेत। निवडणुकांच्या काळात याच बाबाबुवांचे आशीर्वाद मतांच्या स्वरूपात मिळावेत यासाठी राजकीय नेतेही त्यांच्या पुढे लोटांगण घालत असल्याचं पाहायला मिळतं।
देशातील भोंदूबाबा बुवांची इतकी यादी डोळ्यासमोर असतानाही कॅप्टन खरात सारख्या भोंदूबाबा मागे तितकेच अनुयायी आणि राजकीय नेत्यांची रीग आजही दिसते. हे दुर्दैवच म्हणायला हवं. रिपोर्ट पुढारी न्यूज, मुंबई.